नमस्कार, मिसेस नाचिकर चॅनल आपले सगळ्यांची पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि टोपली आणि कात्री घेऊन कुठे चालली? विळा घ्यायचा होता मला ॲक्च्युली, पण म्हटलं नको, कात्री घेऊया. थोडंच काढायचं आहे भाजीपाला. तर आज करायचे आहेत मस्त थालीपीठ. खैरनार सर म्हटले मस्त खुसखुशीत असे थालीपीठ, आणि ते पण गरमागरम कर म्हणे आज. आणि सगळं जे आपल्याकडे अवेलेबल आहे ना ते सगळं टाक म्हणे त्याच्यातलं, भाजीपाल्यातलं. तर चला मी आता आणायला जाते. आता आपल्या या शेतात ना, म्हणजे आम्ही जेवढी ही परसबाग तयार केली ना त्याच्यामध्ये सगळं लावलेलं आहे, छोटं छोटं भाजीपाला. म्हणजे कसं, थोडीशी मेथी, थोडंसं पालक, थोडेसे बीट, आणि आम्ही असे छोटे छोटे प्लॉट तयार केलेत. म्हणजे आता ह्या आठवड्याभर हा, दुसऱ्या आठवड्याला दुसरा, असे 4 प्लॉट केलेले आहेत. म्हणजे महिनाभर अगदी ग्रीन भाजीपाला आपल्याला राहतो. आणि कुठे आपलं असं टोपलं भरून जातं कळत नाही बरं का. छोटी टोपली आहे, ठीक आहे, मोठी घेतली तर ती पण भरली असती. आता हा भाजीपाला ना सगळा धुवून घेते. धुतल्यानंतर कसं आहे, पटकन असं चिरायला पण होईल, आणि आपलं घरचं असल्यामुळे एवढं काही किडीचं वगैरे नसतं. तरी पण थोडंसं निवडून घ्यायचं, म्हणजे कटिंग करायला वगैरे सोपं जातं मग नंतर. लसूण पात आणि कांदा पात हे दोघं आहेत. आणि लसणाचा गड्डा मात्र मी काढून ठेवला, कांद्याचे पण कांदा काढून ठेवला. फक्त आपल्याला पालेभाज्यासारखं टाकायचं आहे ना याच्यात. सगळ्या भाज्या कट करून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या आधी. आणि ह्या सगळ्या पालेभाज्यांची चव अगदी मस्त लागते याच्यात. पीठ मळण्यासाठी एकाच वाटीने पीठ घेतलं. 1 वाटी गव्हाचं घेतली, छोटी वाटी घेतली मी. आणि अर्धी वाटी बाजरीचं घेतलं, पाव वाटी नागलीचं म्हणजे नाचणीचं घेतलं, आणि 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं. 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, आणि 1 पळीभर तेल घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, आणि हे पीठ असं मळून घ्यायचं. सुरुवातीला ना सर्व भाज्या चांगल्या चुरून घ्यायच्या पिठामध्ये. सर्व जे आयर्न असतं ना, म्हणजे कॅल्शियम आयर्न सगळं त्या पिठामध्ये उतरून जातं. नंतर थोडं पाणी घालून पीठ मळून ठेवून दिलं बाजूला. आता इकडे ना शेंगदाण्याचं तिखट करायचं आहे. सोलापूरला याला महाद्या पण म्हणतात, तर आपल्याकडे शेंगदाण्याची चटणी पण म्हणतात, किंवा शेंगदाण्याचं तिखट म्हणतात. कांदा, तिखट, लसूण असं घालायचं, पाणी घालायचं, मीठ वगैरे घालून, आणि मग नंतर दाण्याचं कूट घालायचं, मूठभर कोथिंबीर घालायची. मस्त असं 7 ते 8 मिनिट छान असं तेल सुटस्तोर शिजू द्यायचं. तयार झालं शेंगदाण्याचं तिखट. आणि थालीपीठं थापून घेतले. आता मस्त असे कापडावर थालीपीठं थापायचे आणि गरम तव्यावर सोडायचे, आणि मस्त असे त्याच्यात होल करायचे, त्याच्यात तेल टाकायचं. असे खुशखुशीत होतात अगदी एक नंबर. झाकून सुरुवातीचे 2 मिनिट, नंतरचे 2-3 मिनिट, आणि असं मस्त खुसखुशीत असे थालीपीठ खैरनार सरांना पाहिजे होते ते तसे तयार झालेले आहेत. चला तर मग आता जेवणाचं होतं, पण मी म्हटलं तुम्ही बसून घ्या, पण त्यांनी काही ऐकलं नाही. सगळे थालीपीठं केले, आणि मग आम्ही आता जेवायला बसतोय. या मंडळी जेवायला मल्टी व्हेजिटेबल्स पराठे आहेत आमच्याकडे आज. मिक्स भाज्यांचा मिक्स भाज्या, थालीपीठ, नो पराठे. थालीपीठ. हा, आपल्या भाषेत थालीपीठ. कोंडाळा शेतच कोंडाळा. आपला भाषा मस्त आणि फ्रेश भाज्यावर का स्वतः शेतातला, आणलेल्या, yes. स्वतः लावलेल्या. मस्त असे कोंडाळा म्हणजे थालीपीठ केलेले आहे, आणि त्याच्यावर शेंगदाणा तिखं विषय बरं का. आता आमच्याकडे शेंगदाण्याचं तिखं म्हणतात बरं का. आता सोलापूरला याला काय म्हणतात, माद्या म्हणतात. ओके. पण आपल्याकडे जे म्हणतात तेच बोला ना. का नाही, यस. मग काय शेळी शेंगदाण्याचं तिखट म्हणतात, शेंगदाणा. मस्त शेंगदाणा तिखं. जेवण वगैरे झाली, थोडासा आराम केला, आणि खैरनार सर उठल्यावर अचानक म्हटले की चल म्हणे आपल्याला जायचं आहे म्हणे कानबाई मातेच्या दर्शनाला, म्हणजे माझ्या बहिणीकडे. तर म्हटलं आता यांचा स्वयंपाक करून जावं, कारण ते संध्याकाळी परत येणार होते, आणि मला तिथे थांबायचं होतं 1 रात्रभर. म्हटलं मग चला. मी काय केलं, मग त्यांच्यासाठी भाकरी आणि भाजी करून ठेवली, आणि लगेच निघाली. आणि दुसऱ्या दिवशीची पण भाकर करून ठेव म्हटले, तर एक्स्ट्रा 1 भाकर पण करून ठेवली. त्यांना शिळी भाकर ते खातात,
म्हणजे असं काही असं अडीअडचण असली तर म्हणजे चालतं त्यांना आणि आवडते थोडीफार. तर म्हटलं चला आता मस्त आता दर्शनाला जाऊया, चला आपल्याला म्हटलं ना मग काय लगेचच तयारी केली. आणि तयारी म्हणजे काय, जे आपलं तयार असतं तेच बहिणीकडे तर जायचं होतं. मग त्याच्यामुळे काही अशी साडी वगैरे चेंज करायचा काही प्रश्नच नव्हता. मस्त निघालो, लगेचच मनात आलं, देवीच्याही मनात होतं की आज दर्शनाला यावं. तर आता आम्ही चाललो आहे आपल्या कानबाई मातेच्या दर्शनाला. तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघितलेले असतीलच. तर आता पोचलो आहे नेर गावात, माझी बहीण राहते तिथे. ही माझी बहिणीची मुलगी आहे, तिच्याकडे कानबाई माता आहे. पूजा करायच्या आधी तिने सर्व पूजेची तयारी केली आणि माझ्याशी गप्पा पण मारत होती. नंतर तिची संध्याकाळची आरती असते, कारण आम्हाला पोचायला थोडा उशीरच झाला होता, संध्याकाळ पण झाली होती. आणि मग त्याच्यामुळे तिची संध्याकाळची आरती पूजा चालू होती. आणि तिचं झाल्यानंतर मग मी देवीचं दर्शन घेतलं. खूप सुंदर रूप आहे. मी नेहमी येत असते, माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा तुम्हाला शेअर करते. आणि मला आवडतं इथे यायला, म्हणजे थोडंसं अशी शांतता पण मिळते. आणि आईनंतर दुसरं माहेर बहिणीचं घर पण असतं. तसं मी तुम्हाला नेहमी सांगते, माझी मोठी वहिनी पण माझी आईच आहे. ती पण कधी अंतर देत नाही, पण तरी पण ना ह्या दोघे घरी मला ना असा सुखावा देऊन जातं. तर मी अशी जात असते 4-6 महिन्यातनं. बहिणीच्या मुलीने पिठाची गिरणी घेतली ती म्हणे बघ म्हणे मावशी कशी छान आहे, तू पण घे म्हणे बघायला दाख. खरंच घरच्या घरी तिचं सगळं दळण होतं, मला पण आवडली, मी पण नक्की घेणार आहे. आणि आता आमच्या गप्पा सुरू झाल्या, बसलो जरा वेळ. हे माझे दाजी सख्खे आतेभाऊ आहेत, त्यांचे आता डोळे गेलेत, दोघं डोळ्यांनी त्यांना दिसत नाही. म्हणजे ताई आमची पूर्ण वेळ त्यांच्यामध्येच असते, म्हणजे सगळं तिला त्यांचं करावं लागतं. त्याच्यामुळे तिचं आता जाणं येणं जरा कमी झालं आहे सगळीकडे. ती आम्हाला सांगते की तुम्हीच या बाबा आता माझ्याकडे. चला तर मग आजचा माझा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतातल्या भाज्या, लगेच केलेला स्वयंपाक आणि बहिणीच्याकडे गेली, मातेचं दर्शन तुम्ही पण घेतलं, तुम्हाला कसं वाटलं? मला तर एकदम प्रसन्न वाटतं. कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.